ग्रामपंचायतीत संगणक परिचालक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी नागपूरमध्ये मंगळवारपासून आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाला बुधवारी हिंसक स्वरूप मिळालं। मोर्चेकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक आणि लाठीमार केल्यावर अखेर पोलिसांना जोरदार लाठीमार करावा लागला। पोलिसांच्या लाठीमारात 55 आंदोलक जखमी झालेत। यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। गेल्या 4 वर्षांपासून हे परिचालक कंत्राटी पद्धतीने काम करतायत। सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी आहे। 1 वर्षापासून सलग आमचं आंदोलन चालू आहे। शासनाने वेळोवेळी लेखी आश्वासन देऊन सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत। आमची मागणी आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना 4 वर्ष काम केलेलं आहे, त्यांना शासनाने शासन सेवेत घ्यावं आणि किमान 15,000 रुपये वेतन आम्हाला द्यावं। आमच्यावर पूर्ण कुटुंब अवलंबून आहे। राज्यात एकूण 27,000 संगणक परिचालक कार्यरत आहेत। गेल्या 4 वर्षांपासून संगणक परिचालक कंत्राटी पद्धतीने काम करतायत। त्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावं तसंच 15,000 रुपये वेतन मिळावं या मागणीसाठी संघटनेतर्फे नागपुरात आंदोलन सुरू होतं। जखमी आंदोलकांवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महिला आंदोलनकर्त्यांवरही लाठीमार झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय। नेमकं आम्ही सांगितलं होतं आम्हाला न्याय द्या, पण कोणताच एकही मंत्री आमच्या समोर आला नाही आणि आम्हाला न्याय दिला नाही आणि सर्व पोलीसवाल्यांनी आम्हाला डायरेक्ट आमच्यावर लाठीचार्ज सुरू केला। आम्ही तिथं म्हणजे उभे होतो तर पोलिसांनी लेडीज नसताना त्यांनी महिलांना मारलेलं आहे। कारण काय झालं मारायचं? कारण म्हणजे आम्ही मोर्चाची घोषणा देत होतो तरी त्यांनी अचानक येऊन मारलेलं आहे। या लाठीमाराचे पडसाद विधिमंडळातही उमटले। लाठीमार करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली। तर आंदोलकांच्या मागण्यांबाबत 15 जानेवारीपर्यंत गाईडलाईन्स निश्चित केल्या जातील असं सरकारतर्फे सांगण्यात आलं। त्या मुलांना केंद्रबिंदू ठेवून, ग्रामीण विकास केंद्रबिंदू ठेवून आम्ही हे डिझाईन करणार आहोत आणि 15 जानेवारीपर्यंत गाईडलाईन जाहीर करणार आहोत हा शब्द मी त्यांना तिथे दिला आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर विस्तृत चर्चा झाली। संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। मात्र त्याचवेळी आंदोलन करताना पोलिसांना लाठीमार करावा का लागला याचीही चौकशी होणं गरजेचं आहे। अखिलेश हाळवेसह दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।